हॅलो पब्लिक, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? ओके मध्ये ना? ओके. तर चला आता जायचं आपल्याला दापोली दवाखान्यात. चला निघूया आता. इथून निघायचं आहे. केंगोलीतनं माणसं घेऊन नंतर दापोलीत जायचं आहे. दापोलीत आपण डवली मार्गे जाणार म्हणून तिकडचा रस्ता दाखवतो तुम्हाला. आणि मग तिकडून आहे ना एकटं रात्रीचं जायचं नाही असा रस्ता येतो. म्हणजे फुल झाडी आहे, तसा काही विषय नाही. रस्ता ओके मध्ये कंडिशन, फक्त फुल झाडी आणि हे जायला व्हायचं. इथं अगरबत्ती वगैरे लावले बघ कसा दिसते मला कमेंट करून सांगा. असं ते गावाला होतो काला विषय नाही. काल होतं क्या हुआ दिल वाले हे प्रामाणिक आणि प्रेमाने. ओके चला जाऊया. चला सीएनजी गाडी शिफ्ट झालेली आहे. क्लच पे सोडूया, निघूया. खटका मारला आणि गाडी निघाली पाठी चालायला. ओके तर चला पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, समजेल कसं कसं होतंय. चला भावांनो, पब्लिक, मित्रांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो, सर्वांनो. मला आता काय बोलायचं कळलं ना, कारण व्हिडिओ सगळीच बघतात त्याच्यामुळे काय बोलणार. कारण आपला शब्द भावांनो पासून सुरुवात झालेली, पण ओके काय विषय नाही. तर इकडे बघा, असं जर रानावनातनं फिरायचं असेल तर गावाला आणि कोकणातच राहावं लागतं. कसं आहे, झाडी डोंगर पद्धतशीर. तर म्हणून त्या दिवशी काय एक विषय झालेला की मी गेलेलो सीएनजी पंपावर. तर सीएनजी पंपावर म्हणा अशी सीएनजी म्हणजे हा असा एक विषय आहे ना, तिथं नाही तिथं आपल्याला हार मानावीच लागणार. तर कोणी पण असू दे का ना भावा, सीएनजी लाईनीतच राहायला लागतं. तर तशी एक जण आला आणि असंच गेला उठून लगेच आला परत. भावना तो मला लय वाईट वाटलं, कारण तो बोलतो दादा मला घ्या दादा, मी आता होतो इथं 2 तास, मला पार्टीच्या फोनाला म्हणून गेलो. तर माझ्या मध्ये त्याला मध्ये घ्यायला पाहिजे होती, पण मी शेवटला होतं. पण मी तर काय करूच शकलो नसतो. तर मी काय बोलून पण काय फायदा नव्हता. आता आलो इथे केंगोलीत, त्याला शेवटीला नाही घेतलं. तो बोलतो दादा पाया पडतो तुमच्या. मला लय बेकार वाटत होतं, पण काय भावना शेवटीला समोरची माणसं ऐकून नाही घेत, त्याच्यामुळे का आपण करू शकत नाही. समोरची माणसं जर ऐकून घेत असतील, त्याला बोललो दादा तुम्ही पाठी लावा गाडी, इथं 2-3 नंबर जास्त आहे, तुम्ही पाठी लावा. तर बोलतो नाही दादा मला जायचं आहे लवकर. तर ठीक आहे बोललो चालतंय. तरी भावना मी काय म्हणतो, सीएनजीला जरा जर तुम्हाला पेशन्स असतील, पेशन्स म्हणजे काय, द्यायला जल्ला तुमचा अवतार इथं भावना, तुम्हाला थांबायचं असेल तर सीएनजी गाड्या घ्या, नाही तर सोडून द्या. चला आलो केंगोलीत, माणसं घेऊया आणि निघूया दापोली. व्ह्यू कसा बघा, नादच कसा दिसतंय भावना, एक नंबर. चला आलो इकडं. इथं बघा गुडेघरच्या गावाजवळ. आता इथून पनवेळीतून जातो खाली, कारण इकडून वरती लांब पडत. दापोलीत जातो मी डवली मार्गे. जातो गाडी. तिथंच खराब आहे एवढंच, बाकी खाली चांगला आहे. चला आता आपण आलो इथं पणजीच्या गावात. पुरा बघा आहेत सोबत असतातच, कुठं ना कुठं तरी आरसा बिरसा मोडाला माझा ज्या आयला. चला या पहिले चल ये. चला अंकुश शेड कुठं काय माहित नाही अजून आपल्याला. आता इथून खाली जाऊया आणि तिथून लेप मारून तिकडे जाऊया. चला आता इथून थोडासा खाली वाटतं, रस्ता खराब आहे तसा. तर एका माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. चला अंकुश शेटची काही गाडी कुठे दिसत नाही पार्किंगला मला वाटतं. नाही, अंकुश शेटची गाडी आतमध्ये आहे स्टॉक. चला दापोलीत. चला अंकुश शेट निघालेत. झोप नाही झालं काय नाही, रातभर धिंगाणा करायचा आणि सकाळी झोपून राहायचा, तसं नाही होत. चला इथून खाली जाऊया. तर पब्लिक इकडे बघा, ज्या आयला रस्त्याचे हालत, अख्खी गाडी घासतं. तिकडून जाय पाहिजे पण तेव्हा नव्हता, हा पावसामुळे सगळं वाकला खाली. हा उभा होता त्या दिवशी आलेला मी.
तशा साक्रीला नाही इकडून साक्रीला पण लय बेकार यायला आणि तिकडे तर काय गाड्या झपझूप येतात काय समजत नाही. चला आता बहुतेक तो उतरला खाली तर इकडून येताना बाबा सांभाळून या. अजून काय झाडी बिडी मारली नाही येऊच नका इकडून. असाच रस्ता आहे पनवेलीतून खाली उतरायला जावळ्याला जायला. राईट मारून गेला तर जावळ्याला जाता पण इकडून लेफ्ट साईडला गेला तर चिचघर खाली केळशी साईडला तिकडं रस्ता बघा काय दशा आहे रस्त्याची. ओके इथून चांगला आहे. खाली बघा रस्ता खराब आहे टर्न शार्प आहे आणि उतार आहे पूर्ण. शक्यतो येऊ नका. ज्या नवीन नवीन गाड्या चालवतात त्या इथून उतरू नका खाली. रस्ता डेंजर. तर समोरच्या डोंगरात आपल्याला जायचं परत. तिकडे केळशी आहे तिकडे समोरच्या डोंगरात. तर तिथून जाऊया खाली. चला पब्लिक इकडे रस्ता बघा इकडे रस्ता बघा शाप खराब झाला खलास. तसं एक्स्ट्रा किट लावलं त्याचीच भीती वाटतं खालचा घासला विसला तर लपडा व्हायचा. आदिवासींची घर आहे तिकडं काही विषयच नाही. काय पण हा राईट साईडला जातो तो जावळ्याला जातो साक्री वेळा साईडला आंबवली. हा लेफ्ट साईडला खाली बाहेर चिचघर. तर चला आता इथून काय रस्त्याचा विषय वाघ दापोली जायपर्यंत वर जर असं आहे तो डेंजर झोन कुठे तर दाखवतो मला. पाऊस जाम पडते बघा पाणी. आणि इकडं असा रस्ता आहे की दुसरी गाडी झपकन पास होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ज्याच्या गाडीला हॉर्न आहे त्यांनीच या. कोणी येऊन समोर चिपकल सांगू शकत नाही. बाकी व्ह्यू बघा व्ह्यू आयफोनची क्लॅरिटी. चलो पाणी बघा पाऊस 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 काय दशा झाल्या सगळी. चला जाऊया. हा बघा हा रस्ता आहे इथं सरळ गेला तर केळशी जातो आणि वर दापोली तो वांजोळी कांजोळ काय वगैरे हा वरती जातो तो खाली जातो तो तिकडे केळशी साईडला. आणि हा वर चढलो की इकडं आपलं दापोली झाला. पण दोन रस्ता आहे दोन. एक डवली मार्गे एक आणि कुठला एक कांगवाई मार्गे खालून. तर आता आपल्याला जातं मी आता डवली मार्गे. तर बघा कंटिन्यू जर रस्ता समजेल. चला बघा हा एक रस्ता आहे इकडून दापोली केळशी आणि हा इथून सरळ जायचं आपण. हां ओके. हां भावानं बघा इकडे कसं आंब्याची झाडा बिडा एक नंबर करून ठेवणं विषय. इथून जाताना भाऊ सरळ गेलात तर आपल्या तिकडे जाल आणि इकडून केळशी. चला पब्लिक इकडे बघा आता आलोय. हा बघा हा असा कसा गाव दिसला तर इथून राईट मारायचा. आता आपण मी डवली मार्गे जात आहे म्हणून राईट कारण सरळ जाऊन पण रस्ता आहे. कांगवाई वगैरे ते पुढं असा रस्ता आहे. पण मी आता इकडून जातो त्याच्यामुळे इकडून हा रस्ता वापरायचा. तिकडून पण सगळीकडून रस्ता बरंच आहे त्याचा काय विषय नाही रस्त्याचा. तर चला बाबाने इथं पोचलो का हा राईटला त्यांच्या गावात जातात आणि इथून लेफ्ट मारायचा. लेफ्ट असा उतार लागेल. काजूची झाडाचं जाम मोकार आहेत. काजू आंबा सगळाच. इकडून थोडं टर्न पण आणि उतार पण येताना सावकाशच चालवा गाड्या सावकाश. त्याशिवाय काय उपाय नाही आहे. चला तर जाऊया आता पुढं दाखवतो कुठं लेफ्ट राईट आहे तेवढाच दाखवतो. कारण रस्ता असा 2 तासाचा आमच्या इकडून तर 2 तासाची व्हिडिओ कोण बघणार नाही मला फाट्या मारतील. त्याच्यामुळे जेवढा टर्न इम्पॉर्टंट आहे तेवढंच सांगतो. तर चला तर हा सरळ जातो तो कुठं जातो मला पण काय माहीत नाही. इथून आपण राईट एवढं फक्त टर्न लक्षात ठेवा. बरोबर तुम्ही दापोलीत पोहोचता आणि येताना पण हाच रोड. तिकडून कोण येत असेल तर हाच रोड आहे. फक्त इकडं कुठं पंप नाही CNG नाही का कायच नाही. आधी मला फक्त भेटतात बाकी कायच नाही भेटणार बाबा. इकडं पंप होईल तेव्हा होईल. आतापर्यंत कायच नाही. त्याच्यामुळं तिकडून येताना सगळं फुल करून या. इकडे काय भेटणार नाही तुम्हाला. एकदम टॉप विषय काय विषय नाही. पावसानं वाट लावून टाकणार सगळा गवत पिवला झालेला परत पांढरा पडला. तर पब्लिक आलो आता मेन रोडला. हा बघा
राईट साईडला जातो तो खेलशीत जातो रस्ता हा. आता इथून आता आपण बांतिवरी खाली ना, बांतिवरी आता समोर बांतिवरी. आता हा भावना हा सरळ असा लागतो इथे. लक्ष ठेवा फक्त हे रस्ते बस, बाकी तुम्ही आता लवकरच दापोलीत पोहोचाल. हा रस्ता एक नंबर क्वालिटी. आणि पुढं रस्ता आहे तर बाबा काय जंगल आणि काय चिऱ्याची खान. सरळ भावना आता इथून सरळ जायचं. हा हॉटेल दिसेल हा बघा. आता पुढे एक हॉटेल आहे. इथून राईट हा मंडनगड. लहान गाडी पण. तर चला आता इथून जाऊन सरळ जायचा. सरळ जाऊन आता खाली बांतिवरीची एक एक गाडी लागेल तिकडून निघायचा. तर चला. तर पब्लिक हा बघा हा रस्ता येतो. इथून येताना आरामात आहे. एकट्याने तर कधी जास्त प्रवास करू नका कारण पूर्ण जंगल आहे आणि कुठं घरं नाही गाव नाही का नाही. इकडं नुसतं असंच आहे रस्ता वसाड जंगल बघा. पूर्ण जंगल आहे. खाली तर वाघा बिगाचं स्टिकर बिकर लावून सांभाळून ना. तर काय रात्री तर एकट्याने येऊच नका इकडे कधी. दिवसाचं ठीक आहे बघा. पक्षी प्राणी सगळी आहेत. रस्ता ओके आहे तसा. खाली शार्प एकदम शार्प टर्न आहेत खाली. मोठी गाडी बसत नाही. वरती ओके आहे सगळं. पण ते रस्ता बघा. आणि येताना जरा सांभाळून एकट्याने प्रवास टाळा या साईडला. रात्री तर मोस्टली नका येऊ कारण बघा तुम्हीच जंगल. आता इथून खाली पोचलो बांतिवरीत की झाला. लेप मारला गेलो वर चढायचा दापोली. रस्ता शॉर्टकट आहे फक्त रिस्की आहे कारण टर्न आहेत आणि खाली काय सपोर्ट नाही काय नाही रस्त्याला. कारण साईड बॅरिकेड काहीच नाही रस्त्यात. गेला का डायरेक्ट खाली ऑन द स्पॉट. आता हे टर्न बघा. एक टर्न तर दाखवतो सगळं काय भेटणार ना. पूर्ण शार्प टर्न आहे त्याच्यामुळे सांभाळून या. जंगल चला. तर वर जाऊन बघतो. तर इकडं बघा व्ह्यू अशी नदी. हा ब्रिज लागतो इथून. आता लेप मारायचा आणि सरळ वर चढायचा बघा. राईटला कुठं जातं का माहित नाही पण हा लेफ्ट साईडला आपल्याला दापोली. मी इकडे काही फिरत नाही जास्त. आपल्या रोडलाच फक्त थांबायचं. तर बाकी कुठं रोड सोडून कुठं चालायचं नाही. तर इथून जरा रस्ता खराब आहे कारण नदीचं पाणी काय पाऊस बिऊस काय सध्याची परिस्थिती काय करतो ते सोडून द्या. त्याचा काय दररोज झाला तो कंटिन्यू. तर चढूया इथून सरळ जाऊया. आता इथून कॉन्क्रीट रोड वगैरे लागेल. सरळ रस्ता कुठं सोडायचा नाही. हा एकदम स्ट्रेट जायचं. कुठं हलायचं नाही काय नाही. सरळ लेफ्ट राईट काहीच नाही आता ह्याच्यात. फक्त टर्न आहेत आणि सिंगल रोड आहे. गाड्या सांभाळून चालवा. तर चला आता जाऊया दापोलीत पोहोचूया आणि बघूया कसं होतंय काय होतंय. चलो ठीक आता आलो दापोलीत. रस्त्याचा काय विषय घेऊ नका. दापोली सिटीत घुसताना पण रस्ता खराब. कुठच्या पण साईडने घुसा तरी पण रस्ता काय खराब. काय घाण आणि काय हे बघा. वास घाण. चला काय घातली खड्ड भावना. काय खड्ड काय सांगू तुम्हाला. तर चला जाऊया लेफ्ट साईडला. हो लेफ्ट साईडने जायचं ना. ओके तर चला. तर पब्लिक बघा दापोली बस स्टँड. दापोलीचं बस स्टँड आहे भावांना. काय विषय नाही. चला लसूण घ्या लसूण. साई कृपा. शंभरला दीड किलो. साई कृपा ट्रॅव्हल. गौरी शंकर साई दत्त सुप्रिया. बऱ्याच भावना ट्रॅव्हल्स आपल्या दापोलीत बऱ्याच. नाद चला जाऊया दवाखान्यात. नंतर बघूया कसं काय होतंय. तर पब्लिक इकडं बघा विषय व्ह्यू कसा आहे. आझाद मैदान दापोली. कसा नादच खुला. ट्रॅव्हल्स बघा भावांना बेकार लय ट्रॅव्हल्स आपल्या. नाद एक नंबर ट्रॅव्हल्स.
साई दत्त वगैरे विषय कसे पब्लिक एक नंबर. आपली पोरा इकडं असतील तर रात दिवस इकडे शोधायला लागली असते यांनी. हां दिवसभर क्रिकेट मॅची चालू होते काय विषय नाही. आपल्याला पण जायला खेळायला. हॅलो मेन रोडला दापोली कशी वाटते व्हिडिओ कमेंट करून सांगा. दापोली कोण बघते व्हिडिओ करून सांगा. चला आलो केळसकर नाक्यावर महादेवांची मूर्ती भावांनो एक नंबर इकडं. ओके आतमध्ये जायचं कुठं. ओके चला केळसकर नाका इकडं काय विषय नाही. चला सिटीमध्ये गाडी चालवायचं लय लपडावं जागा नाही काय नाही. आली बघा इथं नुसती ट्रॅफिक कसं होणार इकडे गाड्यांचं काय समजत नाही. काय करावं चालक शिकत आहे आणि गाडी अंधाण्यामध्ये घातली. तर चला बघूया कसा निघतो बाहेर. नाश्ता करायला रस्सावडा सिंगल रस्सावडा घेतला आहे आणि हा हॉटेल आहे दापोली. भूक लागली आहे इथून निघायचं. थोड्या वेळात काम झालं की इथून आपण निघू. तर आता वाजलं किती बघा वाजलं 11:15 12:15 वाजलं काहीतरी आहे ना 12:15 वाजलं. आता इथून खाऊया आणि निघूया. कसं होतं पुढे बघायला भेटेल. कसं आता जातात बनवून CNG भरून जायचं मंडणगडमध्ये. हॉटेल बघा असं एकदम पॉश आहे काय विषय नाही हॉटेलचा. ऑर्डर का टाईम जात नाही फटाफट ऑर्डर वगैरे बनतं काय विषय नाही. कोणी आलं तर भेट द्या इथं. तर चला खाऊया आणि निघूया. पब्लिक आता इथून निघालो आहे. इकडचं काम झालं आहे आपला. इथून निघालो घरी जायला. ही बघा स्टॉक नाच गौरीशंकर दापोलीचा ब्रँड भावांना विषय ना गौरीशंकर. चला तिथून निघूया. CNG बघूया भेटतं काय. CNGचा लफडा आहे इकडं सध्या कारण शनिवारचे कसे पर्यटक वगैरे येतात त्याच्यामुळे CNG नाही भेटत. पण आता असेल मेसेज तर आहे की CNG उपलब्ध आहे. आणि खातली दापोलीचा रस्ता भावानं काय बोलणार. रस्ते भावानं दापोली फिरतानाच. चला काय विषय नाही निघूया आता. ठीक आता आलो इथं CNGला. लाईन नशिबात लाईन त्या ह्या लाईनशिवाय आपल्याला आणि दुसरी कुठली आहेच नाही आपल्या नशिबात काय विषय नाही. चला भरूया आणि जाऊया इथून. एवढ्या गाड्या नाहीत नाही तर मी कधी तिकडं असतात त्या तेवढ्या भागात. आज नशीब आहे म्हणून इथंच आहे काय विषय नाही. ब्रेक आता येताना निघालो इकडून तर येताना इकडून आलो आहे. काय कुठल्या देवीचं मंदिर आहे इकडून फर्स्ट टाईम आलो काय माहीत नाही आपल्याला. पण कादिवली कांगवाई साईडला भावांना तेच तोच तिथे भेटणार जिथून आपण राईट मारला. डवली बोलणं राईट मारला तिथंच जाणार परत आपण त्याच रस्त्याला. पण तो सरळ जाणार होतो तिकडून. आता बघा ड्रायव्हरचा हाच भावांना माहीत आहे की कुठे पण जा फिरायला भेटतं काय विषय ना. सगळी गावं फिरायला भेटतात. महाजन फॅक्टरी रस्ता तर ओके आहे. व्ह्यू बघा व्ह्यूचा नजारा. चला तर बघूया कुठं काय होतं कसं होतं पूर्ण बघा तर समजा. पब्लिक हा बघा आपला रस्ता कड्यावर गणपती अंजारले. हा बघा इकडे सगळं जायचं मंडणगड 13 का 14 किलोमीटर मंडणगड. ओके म्हणजे मार्केट आहे म्हणा काय विषय. पद्धतशीर रस्ता खराब आहे म्हणून इकडून कोणी येऊच नका. जे आलं मी तर म्हणेन कुठचा मार्ग यूज करू नका. मंडणगड तोच बघा प्रॉपर रानावनात. चला आता जाऊया सरेल आणि परत बघूया असं काय होतं. कादिवली ST बस स्टँड कादिवली. इकडे एसट्या चालूच असतात. बघून घ्या जांभूळ मा काय भावानं येत जा. बऱ्यापैकी हाय सगळं ठेवलं आमच्यापेक्षा तरी बरा. तर चला जाऊया. ब्लिक बघा आपण इथून सकाळी गेलेलं इथून इकडं लेफ्ट मारून आणि परत तिथं झाला
हा बघा हाच रस्ता होता तो इकडून. आता इथून परत इथे झालो. आता हाच रस्ता बाकी पुढे आहे. आता व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि तोच रस्ता आहे, काय विषय नाही. आता इथून पूर्ण रस्ता आपला तोच आहे खाली जायपर्यंत, काय विषय नाही. तर चला निघूया. चिंगम खाल्ला जेवढा खालो. आता चला घरी जागा. दुसरा एक भाडा आहे डॉक्टरकडे जायचा, तो करून घरी आराम. गाडी धुवायची आज, काय गाडी धुतली नव्हती त्याच्यामुळे संध्याकाळी गाडी धुवायला लागेल. तर चला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला. तर भेटू चला उद्या. तर हॅलो भावांनो पब्लिक, काय हालत बघा दिवसभर गाडीवर आहे. आत्ता आलो घरात, वाजलं किती बघा तुम्ही जोड्यान बघा, 6:30 वाजता आलो घरात. अजून पण कायम आहेच, काय जायचं आहे परतच. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आंघोळ वगैरे करतो आणि परत जातो, काय विषय नाही. व्हिडिओ इथे एंड. व्हिडिओ कशी वाटली मला सांगा. बघा आपला डॉगीस नाव आहे ना भावांना, सगळा पाहिजे आपल्याला. हा बघा माकडाला जावा काय खायला आणलेलं नाही ह्याला, तर नुसतं खायला काय पाहिजे. तर इथं जेवलाय नाही दिवसभर भावांनो, जेवायलाही नाही. तर चला तर भावांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर.